निघालात? कुठं निघालात? अगं, आमच्या सिनियर सरांच्या मुलींचं लग्न आहे ना आज, हा, तर सगळ्यांना बोलवलं त्यांनी लग्नाला. लग्नामध्ये पण हेच युनिफॉर्म घालून बोलवलंय का? मग ते टीम ते सगळं गेलं तुमच्या खड्ड्यामध्ये. तुमचे सिनियर सर, तुमच्या सिनियर सरांची मुलगी, मला काही घेणं देणं नाही. हप्त्यावर काढलेला मी हप्ते भरले रानामध्ये काम करून. तो आयफोन कुठे? आयफोन कुठे आहे? मी त्याचे हप्ते भरते, आणखी हप्ते फिटले नाहीत आणि मोबाईल गायब झालेला आहे. कुठे आहे तो आयफोन? आमचा सेमिनार होता ना परवा दिवशी, हा मग त्या सेमिनारचा जे खर्च होता हा ते माझ्याकडे लावला होता सरांनी. हा. ते म्हणले आज जर तो छोटे छोटे जर काम स्वतःच्या अंगावर घेतलीस तर उद्या तुला 1-2 करोड रुपये कशी कुठे इन्व्हेस्ट करायची, कशी त्याची तुला जिम्मेदारी येईल. म्हणून म्हणले मग 5-50 हजार रुपये तू आण आणि हे सगळं ऑर्गनाईज कर. मग तुम्ही आयफोन इकून 5-50 हजार नेले का? अहो, तुमच्या जीवाला लाज वाटते का? पटत का? घरामध्ये शिळा तुकडा नाही खायला आणि खुशाल तिकडे जाऊन लोकाला खाऊ पिऊ घातले. अहो, तुम्हाला लाज वाटते थोडी तुमच्या जीवाला? अगं, आज जरी आपला हे असलं ना तर उद्या आपलं लय ब्राईट आहे फ्युचर, माहिती का? हा सर मला म्हणले मी सुद्धा माझ्या घरातली ज्वारी विकली होती, हा. नंतर शेजारच्या. हे बी तसलंच आहे भिकमंगन. तुम्हाला बी तसलंच भिकमंग करून ठेवलं. अगं, भीक मग नाही म्हणायचं त्याला, हा. त्याला जमिनीशी तुटलेला म्हणायचं. काय जमिनीशी डाऊन जोडलेलं? टू अर्थ. अहो, तुम्ही कशाला केलं ते? मोबाईल कमून निघला तुम्ही? तुमचं तुम्ही किडनी इकून करायचं ना ते तुमचं काय आहे ती. बरं, उशीर नको करू, लागणार जायचं. उशीर नाही. मी आता तुम्हाला बुक्का घालीन त्या सिनियर सरांच्या तिथे लग्नात येऊन तमाशा करीन. माझा आयफोन आणि ते पैसे वापस करा. आयफोन द्या, नाही तर आयफोनचे 70,000 रुपये वापस करा. बरं करतो, ऐक ना, मला जेवायला दे ना. जेवायला काही घरी आणून दिलंय का तुम्ही? ती तुम्हाला मी जेवायला देऊ? अगं, बांधून दे ना, मला तिथं लग्नात लागन. लग्नामध्ये जेवायला नाही का? म्हणजे नुसतं लग्न आणि जेवायला आपलं घरून बांधून नाही ते? ते म्हणले लग्नामध्ये किती वेस्ट जातं ना हा अन्न, हा म्हणून म्हणले वेस्टच करायचं नाही. लोक घरून आणले का त्यांच्या स्वतःच्या, हा. तेव्हा त्यांना अन्नाची किंमत कळती. डाऊन टू अर्थ आहेत ना ते. अहो, आजपर्यंत एक पण असं लग्न झालं नसेल ना लग्नाला लोक घरी येऊन नेतात. अहो, किती बी गरीबात गरीब माणूस असला का तरी पण तो लग्नामध्ये खायला प्यायला तर असतंच. लग्नामध्ये 3 का पदार्थ होईना, चपाती भाजी नुकती का होईना असते. हे असलं तुमचं कसं आहे सिनियर सर त्याच्या लग्नामध्ये खायला बी नाही? मी त्यांना तेच म्हणलं. हा. ते म्हणले तुम्हाला माहिती, म्हणले माझ्याकडे किती पैसा आहे. मी म्हणलं हो. म्हणले मी असं ठरविलं तर 100 प्रकारचे अन्न. मग कमून नाही करीत त्यो? कमून तुम्हाला आयफोन विकून ते सेमिनारचे पैसे द्यायला लावलेत? फक्त अन्न वेस्ट होऊ नये. अन्न वेस्ट कशाने होईल? माणसं आलेले खायचे नाहीत का? उरलेले एखाद्या बस स्टँडवर नेऊन द्यावा. सरांचं काय गरीब म्हणणं माणसं असतं- खाते सरांचं काय म्हणणं असतं माहिती का? काय म्हणणं असतं? रोटी उसी को मिलनी चाहिए जिसे उसकी भूख हो. अहो, मग लांबून आलेले लोक त्यांना भुका तर लागलेले असतात ना. मग आपापल्या घरून आणायचं ना. अहो, तुम्हाला लाज वाटते का? कशाला जातात असल्या लग्नाला? माझा पहिला मोबाईल तुम्ही वापस करणार तर तुमचं टक्कुरच फोडीन बघा. हे हंडच घालीन तुमच्या अगं, टक्कुरात. माझं भाष्य नाही त्याच्यात. सगळ्या लोकांपुढे मला सांगायचं तिथं मी किती कमविले, काय केलं, सगळं गोष्ट. काय कमवलंय तुम्ही? आतापर्यंत फक्त 800 रुपये आले 6 महिन्यामध्ये, फक्त 800. लग्न- आणि गेले तर 4-5 जणांचे घालवले तुम्ही 50-60 हजार. ते बॉम्बा मारीत रोज माणसं घरी येतात. अगं, लग्नातले लोक मोटिवेट झाले पाहिजे. आणि 7-8 जणांनी जरी जॉईनिंग केली ना तरी माझा पुढचा चेक 3100 रुपयाचा फायनल आहे. म्हणजे तुम्ही 7-8 लोकांचे 10-10 हजार आणि 80-90 हजार रुपये त्या कंपनीला घालणार आणि ती कंपनी तुम्हाला 3200 रुपये देणार. अहो, त्या कंपनीला तुम्हाला लाज वाटाय पाहिजे. तुमचं काय गिन्यान गावऱ्यात गेलंय का? तुम्हाला एवढी अक्कल आहे ना? कंपनी तुम्हाला लुटायला लागली धडधड. अगं, 3200 फक्त हा आकडा आहे, लक्षात घे. 32 पुढे 32,000 करोड रुपये सुद्धा येऊ शकते. कधी येते ते? अरे लगेच तूप खाल्लं ग्रुप येतं का? हं. वेळ असतो याला, बघावं लागतं. संध्या अशा येत नसत्या त्या. अहो, ते लोक ना तुम्हाला आता जे तुम्ही 7-8 जण करून 10-10 हजार लावलेत ना कंपनीला, घरी येऊन असे चपल्याने मारते ना तुम्हाला. तुमचं थोबड सुद्धा त्या सिनियर सरांना ओळखायला यायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही लायकीत राहा आणि लायकीत काम करा. हे असलं काय आहे हो? उठलं सुटलं कोट घालायचं आणि ती पिशवी अंगात घालायची, पॅन्ट वेगळी, कोट वेगळ्यामधून शर्ट नाही का बनेल नाही, त्यातलं मुळमुळ तोंड घेऊन निघायचं, चपणं तोंड, तेल बिल लावून. बाजूला काय बाजूलो? अजिबात कुठं जायचं नाही हो मध्ये. सर मला नाराज होते. मला हार आणलाय सरांनी. तुम्हाला 60 काय रुपयाचा हार आणलाय. 60 रुपयाचा हार माझा सत्कार करण्यासाठी स्पेशल. हो, 60 रुपयाचा एवढूच येतो. मी तुम्हाला 200चा घालते नाही तर घरात खापा. तू माझ्या मरणावर घाल, तिथं माझा सत्कार होणार आहे. अहो, तुम्ही तुमच्या काय जादू बिदू केलाय काय होतं सरांनी? उठलं सुटलं तर सरच येतंय तुम्हाला. अगं,
ते सर म्हणजे काय साधे सर नाही, कसली इथं लय माणूस असं जमिनी जुडलेला गे माणूस. तुम्ही काय करा जमिनीवर लोटांगण घेत जा रोज, म्हणजे तुम्ही बी जमिनीवर जोडलेले दिसतात. अहो 2 महिने झालं हो ते कोट धुतला नाही, सगळ्यात त्याचा वास यायला लागलाय, तेव्हाच घालून जाते. काय लागलं तर सरांच्या मोबाईलवर फोन करा, माझ्याकडे मोबाईल नाही. तुमचा सर आणि तुम्ही गेले खड्ड्यात, मला काही गरज नाही. जा.